लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. मनसेचे नाशिक रोड विभागीय अधिकारी यांना बिडको रुग्णालयात रक्तपेढीच्या उद्घाटनाबाबत निवेदन. मनसेचा नाशिक मनपाला आंदोलनाचा इशारा. बिडको रुग्णालयात रक्तपेढीचे उद्घाटन करा, अन्यथा मनसे प्रतिकात्मक उद्घाटन करणार. निवेदन देताना ॲडव्होकेट नितीन पंडित, शहर उपाध्यक्ष संतोष सहाणे, जिल्हा उपाध्यक्ष विभाग अध्यक्ष गोकुळ नागरे, मनविसेचे शशी चौधरी, नितीन दाणापुणे, बाजीराव भाते, उमेश भोई, रीना सोनार, वैशाली शिंदे, आदित्य कुलकर्णी, संदीप आहेर व गोरख शिंदे उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की नाशिक महानगरपालिकेच्या नाशिक रोड येथील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे बिडको रुग्णालयात लोकहितार्थ उभारण्यात आलेल्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात रक्तपेढी CSR मधून साकारलेल्या NICU विभागही उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. दिनांक 4 मे रोजी सोमवार रोजी पुन्हा एकदा ऐनवेळी रद्द करण्यात आला. विशेष म्हणजे एकाच दिवसात 3 वेळा वेळ बदलूनही अखेर सोहळा रद्द झाल्याने उपस्थित अधिकारी, कर्मचारी आणि देणगीदार संस्थांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. CNP प्रेसने 3.5 कोटी रुपये खर्चून उभारलेली अत्याधुनिक रक्तपेढी आणि HDFC बँकेच्या निधीतून साकारलेल्या नवजात शिशु अतिदक्षता विभाग उद्घाटनासाठी सज्ज आहे. सोमवार दिनांक 4 रोजी सकाळी 10 वाजता या विभागांचे उद्घाटन होणार होते. मात्र राजकीय कारणास्तव ही वेळ आधी दुपारी 3 आणि नंतर सायंकाळी 5 वाजेपर्यंत लांबणीवर टाकण्यात आली. शेवटी सायंकाळी सर्व पाहुणे आणि अधिकारी उपस्थित असताना महत्त्वाचे काम निघाल्याचे कारण देत सोहळाच रद्द करण्यात आला. उद्घाटनाच्या कोनशिलेवरूनही मोठा गोंधळ पाहायला मिळाला. जर रक्तपेढी आपत्कालीन परिस्थितीत वेळेवर रक्त पुरवू शकली नाही तर त्याचे गंभीर अनेकदा जीवघेणे परिणाम होतात. यामध्ये अपघातग्रस्त, शस्त्रक्रिया झालेले रुग्ण किंवा तीव्र ॲनिमिया, रक्तक्षय व रक्ताचे विकार असलेल्यांवर उपचार करता न येणे यांचा समावेश होतो. तात्काळ रक्तपुरवठ्याच्या अभावामुळे टाळता येण्याजोगे मृत्यू होतात, कारण जीव वाचवण्यासाठी रक्ताला सतत मागणी असते. अतिदक्षता विभागात NICU वेळेवर प्रवेश न मिळाल्यास विशेष काळजीची गरज असलेल्या नवजात बालकांना श्वसनाच्या त्रासावर योग्य उपचार न झाल्यामुळे, संसर्गामुळे किंवा अतिअकाली जन्मामुळे मृत्यूचा किंवा गंभीर दीर्घकालीन आरोग्यविषयक गुंतागुंतीचा उच्च धोका असतो. योग्य हस्तक्षेप न केल्यास मेंदूला इजा, विकासात्मक अक्षमता आणि इतर कायमस्वरूपी दुखापतीही होऊ शकतात. अशा परिस्थितीत लोकहितार्थ उभारण्यात आलेल्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात रक्तपेढी, CSR मधून साकारलेल्या NICU विभाग, लोकप्रतिनिधींची वाट न पाहता प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना या गोष्टीचे कोणतेही गांभीर्य नाही असे दिसून येत आहे. त्यामुळे भविष्यात कोणतीही संस्था नाशिक मनपाला निधी देताना विचार करेल. यामुळे नाशिक रोड आणि पंचक्रोशीतील नागरिकांचे प्रचंड हाल होत असून लवकरात लवकर उद्घाटन करावे, अन्यथा मनसेच्या वतीने 15 दिवसांच्या आत उद्घाटन करण्यात येईल. रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंद आभाडे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.